श्री पुंडलिक विजय अध्याय 24. ओम नमोजी पुंडलिका जगतसुता चालका तुझो वर्णना करता मुख द्विधही झाला तू सर्व सूत्रधारी ब्रह्मांडाची हालविशी दोरी तुझ्या कुणाच्याही नजरेत तू येऊ न देशी कडसूत्र तुझ्या योगमाय करून ब्रह्मांडाचे केले निर्माण स्वयं अनुरेणू व्यापून अससी तू परी तू अनुरेणू परता सर्वगत सर्वदिता सर्वव्यापक आत्मसत्ता परमात्मा तू पहा काही न करता सर्व झाला करता धरता निजमायाचा भरता निजरूपी तू सत्तारूपी असता निर्गुण योगमायेद्वारा झाला सगुण करता भरता धरता म्हणून नटला तू तू असती निव्यापक निव्यापर चालविता जगत व्यवहारात देवा तुझा अंत पार कोणाशी कडेना तू दुष्ट दिव्य दृष्टी जरी देशी तरीच आम्हाकडशी एरवी आम्हा मानवाशी तू अज्ञेय असो आता श्रोते हो सावधान व्हा येथे हो देव पुंडलिक कथा प्रवाह हो वाहतू पहा अमृताचा पहा या कथा प्रवाहात तुम्ही व्हावे सुस्नात ऐसे ठेवून मनोगत कथा सांगतो पुढे विकल्प न ठेवा मनी भक्त ठेवा अंतकरणी तरीच आनंदे धनी तुम्ही पाहाल मग करावे निर्मळ भक्ती प्रेमाने सिचून जड संकल्प विकल्पाचा मळ निस्तारुणी निग्राही ठेवा मन दुराग्राही नसावे आपण अहंभावाची मी पण तेही नसावे पहा सर्व संशय सांडून ग्रंथाचे करावे वाचन श्रवण देव पुंडलिकाची कथा गहन साधन परमात्माचे पहा पुंडलिक सरोदे ठेकेदार गाव त्यांचे मूर्तिजापूर वास्तू कामाचे ते कारागीर मिस्त्री पट्ट्याचे एकदा त्यांच्या मनात आले पहा औचित की गोरेगावाला भुवनात देवाचे मंदिर बांधावे त्यांनी देवाला विचारले मंदिर बांधावे का आपुले तव पुंडलिक देव म्हणे भले भले पुढे बांधाल परी देवाच्या शब्दाला त्याला विसर पडला सरोदेला म्हणून शिका विटा सिमेंट बांधकामाला आणले त्यांनी भुवनात बांधकामाचे सामान सर्व आणले परी काम सुरू न झाले देवाच्या मनी जे आले तेच पाहुणार मागून वर्ष गेले बांधकाम नाही झाले सरोदे पुरे वरमले देवाच्या शब्दानं पुढे 1959 साली महापूर काटेपुन्हा साला चंपल बांधकामाचे सामान सकळ वाहून गेले पुंडलिक राव सरोदेला देवाच्या शब्दाला अनुभव आला अहंभाव त्याचा निमाला काही करतो म्हणून देव आहे सकल करता सर्व काही चालवितात तिथे मानवाची अहंता कशी चालेल पुढे सरोदेची संपत्ती जाऊन आली विपत्ती चहा पाण्याची सोय ती पहा लागेना असे चालले जीवन पुंडलिकराव सरोदेचे जाण दारिद्र्य केले पाठराखण सरोदेचे मग ते पुंडलिक देवाजवळ येती पा साज सकाळ म्हणते देवा मजर ही वेळ कैशी रे आणली तव पुंडलिक देव म्हणते भोगा लागते ज्याचे त्याचे पाराब्ध लागले देवाला तेथे मानवाचे काही काळ तुला भोगावे लागते विपत्तीला पुढे सुख वैभवाला पावशील पहा पुंडलिक देवाचे वचन होते शास्त्र समान जणू काही रामबाण लक्षवेधी राम अवताराचं जाणं रामाने धरिले धनुष्यबाण कृष्ण अवताराचं जाणं सुदर्शन चक्र धरिले पुंडलिक अवताराचं जाणं शास्त्र समान देवाचे वचन भक्त रक्षला जाणं कार्य केले शब्दाने महाभारत युद्धाचं जाणं अर्जुनाने सांगे कृष्ण भगवान की हाती न धरी सुदर्शन सांगेल गोष्टी युक्तीच्या या वचनाप्रमाणे शस्त्र न धरे पुंडलिक भगवान परिसार्थ वचनाचं काम करी भक्ताचे देव पुंडलिकाचे उद्बोधक मार्मिक युक्तायुक्त जाण त्याचे सांगतो एक उदाहरण श्रोते हो अमरावती जिल्ह्यातील सालोरा गाव तेथे जात होते पुंडलिक देव रस्त्यात नांदपेठ तिथे थांबवली गाडीवर नारायण पातोंड नाना धांडे राधाकृष्ण वसंतराव पाटील भक्त थोडे गुलाबा पाटील भक्त येहोडे व ते ॲम्बॅसिडर
गाडीत ॲम्बेसेडर गाडीत तव पहा स्टँडवर नांदगावला भक्त उतरले गाडीतून चहा पिण्याला. वसंतराव पाटील म्हणते राधाकृष्णाला चहा नेऊ येथे आणू का महाराजला. तव देव म्हणते राधाकृष्णाला बादशाही काहू न करता हो. हैराण झाले राधाकृष्ण देवाच्या शब्दाघातानं. मर्मी लावून केले प्रबोधन पुंडलिक देवाने. परमार्थाचे पहा परमार्थी साधकास कसे असावे वागणुकीनं हे दिले देवाने दाखवून. वाक्यबाण योग्य योजून नम्र असावे साधकानं. मनी न धरावे मोठेपण अहंभाव पूर्ण विसरून नाहीपणे वर्तावे. पहा एकदा हिराबाई कोमले दर्शनाचे श्रीदेवाशी आले. तो हिराबाईचे देव बोलले, हिरा भाऊ कसा आहे संसार. हिराभाऊचा काळ सुखाचा जाऊन आला होता दुःखाचा. आक्रोश त्याच्या मनाला सांगितले देवाने अचूक. पहा माझ्या लेखकाचा एक अनुभव. माझे माहुली धांडे हे गावी आई वडील ठाव होता निवासी. नोकरीस होता अमरावतीला. रविवारी सुट्टीचं गेलो गावाला. आईच्या पोटी उघडून निज वस्तू बसलो पाहत. तव त्यास एक नाकाचा खडा सापडला मजसाचा, जो औषधीच्या कामाचा होता. लेप स्वरूप तो खडा मी तोंडात टाकला. उचित आईच्या येत्या लक्षात मज म्हणे ताक ठोकून. तो बचकाचे विष जरी औषधीचे मिष तरी पोटात जाते. विषेत होता अनाथकारी. तो खडा मी थुकून टाकला. मनी आठवे पुंडलिक देवाला म्हटले देवा, होता घात झाला आज माझ्या अनाथकारी. तेथून 2 दिवसानंतर गोरेगावास गेलो. तत्वर तेथे देवाने मज दर्शनात म्हटले, विष खाता का रे. हा प्रसंग अनुभवाला सांगितला मी साचा. श्री पुंडलिक देवाच्या सर्वज्ञतेचा तो परिचायक पहा. 1977 सालात मी लेखक दर्यापूरला होतो राहण्यास. तेथे महाशिवरात्रीत एक घटना. वेळ असेल सकाळी 10ची. तेव्हा गोळी घेतली मी कालिफाची, जी होती 200 शक्तीची. तव घडला अनर्थ. डोक्यात उठली चमक. जणे भरले त्याच स्फोटक. मेंदूत उष्णतेचा उद्रेक वाढला भयंकरी. क्षणभरी झाले. शब्द झाला स्तब्ध. मृत्यूस गेले उपलब्ध ऐशा परी. इतक्यास पुंडलिक देवाचे आगमन झाले माझ्या गृहीजान. श्री देवाचे घेता दर्शन. म्हणे प्राण तुझे वाचविले. मग श्री देवाच्या सोबतीनं कोलतला गेलो जाणं. तेथे देवाने सेवेलागून राहिलो आनंद प्रवासात. कोलत तेथे महाशिवरात्रीची यात्रा भरते. श्री गुलाबा बाबाचा आश्रम तेथे होता काही काळ. असो पुंडलिक देवाच्या शब्दाचा अंत कोणी न पाहिला साचा. देवाचा शब्द पृथ्वी मोलाचा अमौलिक. देव सांगती कोणाला पुदिन्याचा रस घेण्याचा, कुणाचं सांगती सोमवार करायला ते 5, कुणाचं सांगते अन्नदान, कुणाचं सांगते दुर्गादेवीचे दर्शन, कुणाचं म्हणते महादेव दर्शन. कोण करून ये जणी सर्व बिमारीवर रामबाण. पुदिनाचा रस औषधानं देव सांगते भक्ता लागून. रसायन दुःखमुक्तीचे परिशब्दाचं त्यांच्या शक्ती आत्मस्थितीची तत्वज्योती प्रकाशित होती. वचनामृताने त्यांच्या आज्ञेवरून कामे होती पूर्ण. त्यांच्या आज्ञा पालनात जाणं सर्व कृपा होती. आज्ञापालन सद्गुरूचे साधन कृपा संपादनाचे. आज्ञा पालनात सर्वस्वाचे असते दान. म्हणून सद्गुरूच्या शब्दाला मान राखावा साचा. भक्तपूर्ण पालनाचा म्हणून भाग्यवंत. सर्व सोडून उपाधी निर्मळ करावी बुद्धी. मग होईल तत्वशुद्धी लवकर बा. तव
सत्व शुद्धी होता, जीव सद्गुरु कृपा करता, पावेल अनुभव उपरोक्षता सो अनुभव. देव पुंडलिक सांगे भक्ताला, कृष्ण काय म्हणे अर्जुनाला, अर्जुन काय म्हणे कृष्णाला ते सांग. ऐसे वचन करून देव पुंडलिक सांगे गीता वाचन, ते गीता ज्ञान जाण. भक्त सांगत असे मनुष्यास शुद्ध भाव, पाहिजे म्हणे पुंडलिक देव भाग्याची ठेव. सद्गुरु कृपा पुंडलिक देव म्हणे, देव भावाचा नाही नाही कुणाच्या बापाचा, मनी भक्तिभाव साचा ठेव म्हणे. म्हणे आम्हास द्या अंतकरण, पाहिजे ते शुद्ध मन. मग पुंडलिक देव त्याचा जाण, सर्वस्व होईल ऐशी देवाची वाणी. गोड वाटे अंतकरणी, निजगुणे सांगे पुंडलिक मुनी. भक्ताला जाण, मधुर करे समान. देवाची वाणी जाण, जी अंतकरण भेदून प्रबोध करी. पुंडलिक देव म्हणे भक्ताला, भाग्य पाहिजे देवदर्शनाला. त्यालागी मानवाला पुण्य पाहिजे, म्हणून देव भक्ताला सांगे अन्नदान ही करायला. पोथी स्तोत्राची वाचून करायला स्वयं सांगे. ऐसे स्थळ नाही कोठे, पुंडलिक विठ्ठल भेटे. ही ओवी नेटे पाटे, पुंडलिक देव सांगे भक्तास. कधी म्हणे प्यारा राम, भक्त सांगे मंत्र राम. कधी म्हणे राधा श्याम, सांगे राम भक्ताशी. कधी म्हणे मी श्रीकृष्ण, कधी म्हणे मी राम जाण. रामकृष्ण आदी अवतार रूपान, मीच होतो म्हणे पुंडलिक देव सांगे भक्ताला. भक्तासाठी आलो अवताराला, भक्त काज करण्याला. माझा अवतार तुझा माझा संबंध जाण, अनेक जन्मापासून ऐसे बोलले वचन पुंडलिक देव मजपाशी. देव सांगे भक्ताला, मागा म्हणे काही आम्हाला. तव भक्त म्हणाले देवा तुम्हाला, आमचे सर्व करते तरी पण काही जीवाने मागितले जे काही त्याने ते सर्व पुंडलिक देवाने दिले त्यास. जे वांझिले तो ते पावे, असे पुंडलिक कृपा लाघवे. कलियुगी झाले सावयावे भक्त लागी, अनेक जणाचा पुत्र संतान. देवाने दिले नारळ पोटीत टाकून, असे अनंत उदाहरण किती वर्णावे. देव आहे पूर्ण, सर्व देतो म्हणून देव जाण. सावयव होऊन त्याच्या देवी जीवन, मानवा न कडे ऐशी देवाची मूर्ती. पाहिली पुंडलिक ख्यात कीर्ती, जी लावण्या मूर्ती परिपूर्ती करी भक्ताची. देव भक्तांचे जागरण, रात्री प्रहारी होईल जाण. तव निजबोधन संबोधन, देव भक्त लागे करी. ऐशी भक्तांची माऊली, जी कृपा सावली. ब्रह्मांड नेत्राची बाऊली, विश्वात्मक त्या पुंडलिक देवाची ख्याती. काय वानू विख्याती, जेथे शब्दज्योती होती विलीन. देव पुंडलिक देव सांगे भक्तास, मनुष्य कशा करता होतो इहलोकास बा. तू घ्या गुण्यास जाणतो का. देव सांगे भक्ताला, विचार पाहिजे मानवाला. विचारा वाचून परमार्थाला कसा जाणशील. पुंडलिक देव म्हणे सावधान, असावे परमार्थी जाण. परमार्थाचे साधन सद्गुरु कृपा, त्या सद्गुरूचे स्वरूप ज्ञान. घ्यावे पा जाणून मग अनुभवाला विद्रूप व्हावे. येथे मग गुरु शिष्यपण, येईल बा विलीन. एक ब्रह्मपूर्ण दोन्ही घाट नांदे, ऐसे ब्रह्म जाणता. परमार्था येई हाता, जाणीव नेसी परता. परमार्थ ऐसा परमगुह्याचा विचार. सांगोबा पुंडलिकेश्वर, जो त्याचा अनुचार त्याशी गा. एकदा सांगे देव पुंडलिक, माझी इच्छा मात्रे देख. भक्ताशी परमार्थ सुख देतो म्हणे, माझी इच्छे मात्रे करून करतो भक्ताचे कल्याण. योग याग मंत्रादी साधन न लागे, माझी इच्छा ईश्वर भक्ता कृपाधन करी. देव करी तरी काय न होय,
एकदा पांडुरंग मुंदे भक्त झोपला होता रात्री दरबारात. देव होते जागृत दरबारी. गोरेगावी देव उठती. पांडुरंगाला म्हणे पाणी द्या आम्हाला. तो पांडुरंग म्हणे देवाला झोपू द्या मज. त्यावर देव म्हणे पांडुरंगाला पुण्य पाहिजे नाही नाही का तुला. तो पांडुरंग म्हणे देवाला आहे ना मज जवळ. त्यावर देव म्हणे त्याला कायचे पुण्य रे तुला नाही म्हणून देण्याला आली देख. ऐसे पुंडलिक देवाचे वचन विचाराचे करी प्रवचन. श्रीदेवाचे शब्द प्रमाण विधानापरी जीवाचे भूत भविष्य ज्याला ठाऊक होते पुंडलिकाला. ऐसे देव अवताराला आला पा कलियोगी. जीवाच्या पुण्याचा हिशोब ठाऊक ज्याला असा देव तो श्री पुंडलिक बाबा सावयव दिसो आला. ऐशी देवाची सोबत म्हणून मी भाग्यवंत. त्यातही कृपाकित दुग्ध शर्करा समान की इत. श्री पुंडलिक बाबा जीवन दर्शन. श्री पुंडलिकाना उचल बाबा धान्य निमित्त करून. श्री सद्गुरू पुंडलिक बाबा घेती लिहून. 24वा अध्याय गोडा. इत सद्गुरू पुंडलिका अर्पण वस्तू. ओम शांती शांती शांती.